वा कितला दमला माया काम करी करी सण. खरंच गैरी मेहनत करून राहिला तुमचा लेख है ना. हे असे 1000-1500 कमवून कसं तुला जहागीरदार समजून राहिले का मायलेक. हो पुष्पा असं का बरं बोली राहिली. हां नवरा आहे तुझा तो काम करी सण आला दमला बिचारा. थोडं तरी कौतुक करणं बाई त्याचं. हां जा चहा टाक थोडासा. दमलाय मा पोरगा. मी येते बाहेर जायचं ना. काय इथं तुमच्या म्हातारीला ना काही कळत नाही. हा ऐका माझं. हे असे 1000-1500 कमवून खुश कसे हो तुम्ही. ते मनोज आणि वल्लरीला बघा 4-5 लाख असे महिन्याला कमवतात आणि तुम्ही एवढ्याशा पैशावर समाधान म्हणून राहिले. हो ग बाई पण मी बी करी राहिलोय ना प्रयत्न. आणि अजून तर बारे सुरुवात केली आहे मी ना. काय प्रयत्न करत राहिले तुम्ही. हा असे कोट्याधीश लखपतीबाईचे स्वप्न बघायचे सोडून एक काय पण मला सांगते कसं शक्य आहे. मनोज भाऊजींचा सेट झालेला बिझनेस तुमचा झाला तर हो महिन्याला 800 लाख रुपये कमवाल ना तुम्ही. फक्त मनोज भाऊजी आपल्या आयुष्यातून लांब गेले पाहिजे. पुष्पा अगं तू काय बोली राहिली ना मला काही बी समजी नाही राहिलं. जरा मला समजीन असं नीट सांगशील का. या माणसाला सगळं उलगडून सांगायला लागते. असं काय करता. मनोज भाऊजी आणि वल्लरी यांची जोडी फोडायची. एकमेकांची ताकद येते. एकदा का लांब गेले ना की मनोज भाऊजी उद्ध्वस्त होतील. आयुष्य बरबाद होईल ना त्यांचं. त्याच्यानंतर त्यांचा सेट झालेला बिझनेस तुमचाच होईल ना. काय अगं पुष्पा काय बोल. अगं तू काय बोलते कळतंय का तुले. अगं मी असं नाही करू शकत. मनोजवर माया राग जरी असला ना तरी भाऊ आहे तो माया. मी त्याचा संसार नाही मोडू शकत. या बैलाने काही स्वतःच्या मनाने जमणार नाहीये. वेळेवर भाऊ बरं आठवतो याला. आता मला माझा हुकमाचा इक्का काढायलाच लागेल. असं काय करता तुम्ही. मला नाही का वाटत आपल्या राजा राणीचा संसार असावा. असा हातात हात घालून दिवसभर प्रेमाच्या गप्पा माराव्यात. आपलं घर असावं. आपलं अंगण असावं. आणि त्या अंगणात आपले 2 चिंटू पिंटू खेळावेत. हो माया बी तेच स्वप्न आहे. हा ना हा है ना. मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जे काय सांगते ते ऐका ना. कराल ना. आपल्या चिंटू पिंटूसाठी आपल्यासाठी. प्लीज मायासाठी. पुष्पा तू न मला काही सांगलं आणि ते मीनं नाही केलं असं कधी झालंय का. तू म्हणशील तसंच होईल. हा ना. ये. अहो तुम्ही आज माझ्या आधी आलात. काय तब्येत बरी आहे ना तुमची. हो माझी तब्येत बरी आहे. काय मध्येच मध्येच तू दमली असशील ना. तू बस बरं बस इथे बस. पण हो 1 मिनिट. डॅन वल्लरी मॅमसाठी पाणी आणि चहा. अहो मी घेतलं असतं. हो आज माझ्या हातून घे. थँक्यू. काय आहे की मी ब्रेक घ्यायचं ठरवलंय. ब्रेक घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं. काय आहे की आपण आपलं स्वतःचं हक्काचं एक घर घेतलं. मग आपल्या या नवीन घरात प्रत्येक सणवार आपल्या मनासारखा आणि उत्साहात साजरा झाला पाहिजे. सॉरी प्लीज मॅम. अहो तुम्ही चहा बनवलात. मी घेतलं असतं बनवून. जे बनवलंय सांग ना कसा झालाय.
छान झाल्याच्या. थँक्यू. तसे वल्लू, तू खूप काळजी घेतेस माझी. मलाही तुझी काळजी घ्यायची. तुला जीव लावायचा आहे, तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. म्हणजे याआधी पण या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, पण कामामुळे वेळच मिळत नव्हता ग. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. कामामुळे ना आपण खूप बिझी झालो आहे. एकमेकांना वेळच देता येत नाही आपल्याला. म्हणून मी ठरवलंय, स्वतःचं लक्ष कामातून जरा बाजूला काढायचं. म्हणजे काय काय करणार आहात तुम्ही नेमकं? आपल्या या नवीन घरात यावर्षी गणेश चतुर्थीला 1.5 दिवसाचा गणपती बसवणार आहोत. काय खरं सांगताय तुम्ही? हो. हो, अगदी मनातलं बोललात तुम्ही माझ्या. माझी ना खरंच इच्छा होती की आपल्या हक्काच्या घरामध्ये सगळे सणवार दणक्यात साजरे करावे. मग करूया ना. थँक्यू. थँक्यू. हे आपण भाऊजी, कल्पना खरंच छान आहे. हा नाही, आपल्या घरात गणपती येणार, आपण सगळे मिळून तयारी करूया. मला ते इतका आनंद वाटू राहिला ना. हो ना, खरंच खूप छान राहत आहे सणवाराचे दिवस. सगळ्यांमध्ये कसा एक वेगळाच उत्साह राहतो. मन्या, गणपती बाप्पाच्या येण्याने सगळं छान होईल बघ आपलं. अहो, मी काय म्हणते, आपण ना मूर्तीची बुकिंग आत्ताच करून घेऊया. म्हणजे कसं नंतर गडबड नको व्हायला. चालेल. वल्लरी, 1.5 दिवस गणपती म्हणजे फराळाचं आपण आधीच ठरवून घेऊ. हा, हो हो हो. आणि सजावटीचं काही बी असेल ना तर मला सांग जा, मी करीन ते. हा. मी काय म्हणते महेंद्र दादा, तुम्ही ना नोटपॅड आणि पेन घेऊन या, आपण लिस्ट काढूया पटकन. चालेल चालेल. चल, हे बघ मी काय म्हणते, चला, आता काही दिवस का होईना पण वल्लू केसचा विचार करणार नाही. हे घ्या, गरमागरम चहा रेडी. घ्या. सांगा काय म्हणत होतात? काही नाही, आम्ही ठरवलंय की या वर्षी 1.5 दिवसाचे गणपती नवीन घरात आणायचे. काय? वाह, ये तो बढ़िया बात है. आपल्या बुलबुल बागेत बाप्पा? हो, म्हणजे आपल्या बुलबुल बागेत बाप्पाचं आगमन होणार यावर्षी. हे ते बाप्पाचा उत्सव म्हणजे एकदम धमाल आहे ना. ते आपण मखरचं डेकोरेशन इको फ्रेंडली करूया. हा, डेकोरेशन की जिम्मेदारी मेरी. ओके, काय टेन्शन नाही. क्या बात आहे. हर्षित दादा, डेकोरेशनचं टेन्शन मला कधीच नव्हतं. मला माहिती ते तुम्ही सांभाळ, पण मला वेगळंच टेन्शन आहे. ऍक्च्युली पहिल्यांदाच घरी गणपती बसतात ना, सगळं काही सागर संगीत पद्धतीने व्हायला हवं. पण आम्हाला एवढी काही कल्पना नाही आहे सगळ्याची, त्यामुळे कसं होणार, कसं बसवायचे, कशी सुरुवात करायची, खरंच काहीच कळत नाहीये. अगं, एवढंच ना, तू का त्याची काळजी करतेयस? त्यासाठी आपल्याकडे प्रेरणा आहे की. हा, अगं, कोकण आणि गणपती हे इतकं घट्ट आणि जुनं नातं आहे ना. मी तुला सांगते, टेन्शन घेऊ नकोस अजिबात. प्रेरणा इज द बेस्ट ऑप्शन. तिला सगळं माहिती असेल. हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. खरे तेजत आहे, गणपती स्थापनेसाठी प्रेरणा त्यांची खरंच खूप मदत होईल. हा, वल्लरी, आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा सगळ्या जणी मिळून सगळं किती उत्साहात साजरं करायचो ना. खरं बोललात तुम्ही. आधीचे दिवस आठवले ना की
आपण या विषयावर बोलायलाच नको. वल्लरी, मी काय म्हणते, यावेळी आपण मिठू आणि श्वेताला जरा जास्त आग्रह करूयात का? त्यांना बोलूयात ना इथे गणेशोत्सवासाठी. त्याच्यात येऊ विचारताय काय? आपण नक्कीच बोलवू त्यांना. आणि मला खात्री आहे गणपतीला त्या नाही म्हणणार. काय एक वेळ श्वेता आणि तिचा नवरा आपण सगळ्यांनी मिळून खूप आग्रह केला तर येतीलही. पण मिठू, तिला कसा कॉन्टॅक्ट करायचा? म्हणजे इतकी वर्ष झाली आपण तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण ती एकही फोन उचलत नाही ग आपला. इतक्या वर्षात ती कुठे आहे, काय करते, काहीच माहित नाहीये. ती येईल खरंच? खरं कुठे असतील व आपल्या मिठूताई? कशा असतील? काय तर म्हणे आपलं घर, स्वतःचं घर, 1.5 दिवस गणपती बसवायचा. 1.5 दिवसाचा गणपती? आनंदाला उधाण आलं नुसतं. मला मरमर काम करायला लागते. आणि तुमचं लक्ष आहे का मी काय बोलते ते? हा, त्या वल्लरीच्या घरात ना असं सगळं चांगलं झालेलं बघवत नाही आम्हाला. सणसूद अशी चांगली पार पडली नाही पाहिजे. काहीतरी करा हो तुम्ही. पुष्पा, अगं तू कशाला काळजी करते? मी आहे ना. तू फक्त बघ, असं काहीतरी करतो ना का त्या वल्लरीची ना ददनंग ददंग ददनंग ददंग. काय काय करणार आहे तुम्ही सांगा बरं मला. अरे काय करणार म्हणजे काय? गणपतीचे दिवस आहेत, घरामध्ये कसं छान छान आनंदाचं वातावरण असणार आहे. मी आहे ना या आनंदालाच बत्ती लावणार आहे. असं काहीतरी करणार आहे ज्याच्यामुळे त्या वल्लरी आणि मनोज मध्ये छत्तीचा आकडा झाला पाहिजे. दोघांमध्ये दुश्मनी झाली पाहिजे. दोघांनी एकमेकांच्या गचांड झाला पाहिजे, तेवढी दुश्मनी. म्हणजे वल्लरी आणि मनोज मध्ये भांडण होईल? शक्य आहे? ऐ पुष्पा, अरे जगामध्ये असं काय बी नाही जे या अण्णा केदारला शक्य नाही. काही रे हुशार आहे. पुष्पा, हा तू फक्त मी सांगतो तेवढं कर. हा, मी जे जे सांगतो तसं करत आहे. मी सांगितलेल्या रस्त्यावर चालत जाय, मग सगळं तुझ्या मनासारखं होईल. तुम्ही सांगाल ना तसंच होईल. काही पुष्पा, आता गालगुच्चना पाहिजे. ददंग ददंग. चला. त्या सानिकाचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाहीये. मी त्यांना नानावटी सरांकडे पाठवून योग्य केलंय ना? हॅलो सर. हा वल्लरी, तू ते पाठवलेले दौलत सोनावणे आणि त्यांची सून ते येऊन गेले माझ्याकडे. भरत सोनावणेची आखी केस समजून घेतली मी आज. सर, एक विचारू का? तुम्हाला काही नवीन अपडेट्स मिळाल्यात का केसबद्दल? काही नवीन गोष्टी कळल्यात का? हो, आहेत काही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या.
मी लवकरच या केसवर काम सुरू करतोय. थँक्यू सो मच सर, तुम्ही ही केस घेतल्याबद्दल. निरपराधाला न्याय तर मिळालाच हवा ना. वल्लरी, मी ना आज ते कन्सल्टेशनसाठी जेव्हा आलेले तेव्हा काही बेसिक इन्क्वायरीज आहेत जे मी करून घेतल्यात. हळूहळू केस स्टडी करताना एक एक गोष्टी उलगडत जातील. मला खात्री आहे सर, तुम्ही भरत सोनवणे केसमध्ये निरपराधांना न्याय नक्कीच मिळवून द्याल. लेट्स सी. आफ्टर ऑल वी ऑल फाईट फॉर जस्टिस. ट्रू सर. चला, गुड नाईट. थँक्यू. थँक गॉड सरांनी ही केस घेतली. ही केस आता योग्य हातात आहे. सर नक्कीच सत्य शोधून काढतील. वल्लू, वल्लू, हॅलो, काय ग? सॉरी सर. कुठे हरवलीस? तू गणपतीच्या तयारीचं टेन्शन घेतलंयस का? नाही, ऐका ना, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल. ते भरत सोनवणेच्या केसमध्ये जर का तुम्ही इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असाल, आणि देव ना करू पण जर का मौसमी केमिकल्सवाल्यांच्या निष्काळजीपणामुळे भरत सोनवणेचा मृत्यू झाला असेल, तर मला असं वाटतंय तुम्हाला माफीचा साक्षीदार व्हावा लागेल. वल्लू, असं काय करतेस तू? तुला सांगितलं होतं ना या केस पासून लांब राहा म्हणून. या केस मध्ये पडू नकोस. एक मिनिट, मला कळतच नाही तुम्ही एवढे का चिडता. हे बघा, माझी हीच इच्छा आहे की भरत सोनवणेचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळेच झालेला असू दे. मलाही तुम्ही अडकायला नकोच आहात ना या केसमध्ये. पण तुला अजूनही असं वाटतं की या सगळ्यामध्ये आमची चूक आहे? त्या भरत सोनवण्याचा मृत्यू आमच्या निष्काळजीपणामुळे झालाय. हे बघ, या सगळ्यामध्ये ना माझी किंवा त्या मौसमी केमिकल्स वाल्यांची काहीही चूक नाहीये. हे इतक्या वेळा समजवलं तरी सुद्धा तू केस का घेतलीस? मी नाही घेतली ती केस. आता ही केस नानावटी सर सांभाळतात. मी शिफ्ट केली ती केस त्यांच्याकडे. गुड. नानावटी सरांनी घेतली का केस? मग तू कसला विचार करतेस? हे केस नानावटी सरांकडे गेली आहे ना, मग तू आता या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. नको विचार करू फार. मी पण कामातून ब्रेक घेतलाय की नाही. म्हणून आजपासून पुढचे काही दिवस आपण आणि आपलं घर एवढाच विचार आपण करायचा. चालेल? गुड. ठरलं तर मग आजपासून आपल्या गणपती उत्सवाची तयारी जोरात सुरू करायची. हे आपण उद्या सकाळी जाऊया बाप्पाची मूर्ती बघायला. चालेल? चालेल. यस. बरं, फ्रेश होऊन येतो. हल्ली मला ना यांचं वागणंच कळत नाहीये. मध्येच चिडतात, मध्येच चांगलं वागतात. काय चाललंय? तुम्हीच सांगा मॅडम, माझं सौभाग्य हिरावून घेण्याचा अधिकार तुमच्या नवऱ्याला कोणी दिला? तुमच्या नवऱ्यामुळं माझा तरणबाण पोरगा गेला. तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी ओळखले जाता. मग आम्हाला न्याय मिळेल का? सांगा. तुम्ही तुमच्या नवऱ्याला शिक्षा करू शकाल का? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला शिक्षा मिळणारच, मग तो माझा नवरा असला तरी. मनोज भांबरेंना जोवर मृत्यूदंड मिळत नाही तोवर मी शांत बसणार नाही.
बरं झालं वल्लरीने हे केस नानावटी सरांना दिली, नाहीतर आम्ही सगळे खूप मोठ्या संकटात अडकलो असतो. मी ठेवलेली बॅग कुठे गेली?